राज्य सरकारने लाडकी लेक योजनेची घोषणा केली आणि त्यानंतर आता सगळ्या महिला ज्या आहेत त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी चौकशी करतायत। मात्र अनेक महिलांना, राज्यातील कानाकोपऱ्यातील महिलांना असा प्रश्न पडला आहे की नेमका हा फॉर्म भरायचा कुठे, हा फॉर्म मिळतो कुठे। यासाठीच मी पुण्यातील तळजाई पठार या ठिकाणी असलेल्या एका अंगणवाडीत आलो आहे आणि आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की महिलांना सांगणार आहोत की हा फॉर्म नेमका भरायचा कसा। माझ्यासोबत अंगणवाडीच्या सेविका आहेत। ताई, किती गर्दी होतीये सकाळपासून आणि काय काय प्रश्न महिलांचे? हे सकाळपासून आमच्याकडे बरेच लोक येऊन गेलेले आहेत, पण शासनाने आम्हाला अंगणवाडी घ्यायला सांगितलेली आहे आणि अंगणवाडीच्या वेळातच मुलं सांभाळायची का महिलांना माहिती द्यायची तेच आम्हाला कळत नाहीये। आता या सगळ्या महिलांना आम्ही शेवटी बोर्ड लिहून सांगितलं की बाबा 12:30 वाजता 12:30च्या नंतर तुम्ही या आणि व्यवस्थित माहिती विचारा, कारण महिलांना फॉर्म कसा भरायचा हेच माहिती नाहीये। डॉक्युमेंट्स कुठं मिळतात, उत्पन्नाचा दाखला कुठं मिळतो आणि बाकीचे सगळे जे कागदपत्र आहेत ते कुठं मिळतात हे त्यांना माहिती नसल्यामुळं सगळा गोंधळ झालेला आहे। नेमका हा फॉर्म कसा आहे, या फॉर्म मध्ये कुठले कुठले प्रश्न आहेत? या फॉर्म मध्ये सासरचं माहेरचं आडनाव आहे, नंतर जो फॉर्म ज्या ठिकाणी राहतात त्याची माहिती द्यायची आहे, नंतर नगरसेवक, नगरपालिका, ग्रामपंचायत वगैरे जिथं असाल तिथली माहिती द्यायची आहे, नंतर त्या महिलेचं सगळं इतिहास म्हणजे ती घटस्फोटित आहे का, विवाहित आहे का, परित्यक्ता आहे का हे सगळी माहिती द्यायची आहे, नंतर बँकेचं पासबुकची माहिती द्यायची आणि मुख्य म्हणजे त्यांना जन्मदाखला पाहिजे। तर शाळा सोडताना शाळा सोडल्याचा दाखला मिळतो, जन्मदाखला मिळत नाही, तर त्यासाठी त्यांना परत आता ह्या मुली सासरहून माहेरी आलेल्या किंवा माहेरवरून सासर गेलेल्या आहेत, मग त्यांच्याकडे ही डॉक्युमेंट्स लगेचच्या लगेच नाही आहेत, त्यांना त्या गावी जाऊन त्यांना तो दाखला मिळवायला पाहिजे आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा लगेचच्या लगेच मिळत नाहीये। तर त्यासाठी शासनाने एक खिडकी योजना वगैरे काहीतरी केले पाहिजे, तेव्हा त्यांना ते एका ठिकाणी त्यांची धावाधाव होणार नाही, कारण का की या गावावरून त्या गावाला जायचं म्हणजे त्यांना पैशाची गरज लागणार आणि मुळात आपली बहीण गरीब आहे असं समजून ही योजना तुम्ही शासनाने सुरू केलेली आहे। तर शासनाचं म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या योजना काढता त्यापूर्वी जे मुख्य लोक असतात त्यांना व्यवस्थित माहिती दिली तर ते सर्वेमध्ये लोकांना व्यवस्थित माहिती देऊ शकतात, कारण हे सगळं अर्धवट असल्यासारखं आहे। त्याच्यामुळे मुळात जो माहिती सांगतो त्याला सुद्धा पूर्ण माहिती। पण मग काही ठिकाणी असे प्रश्न आहेत की जिथे महिलांना अडचण येते, उदाहरणार्थ जिथे जन्माचा दाखला असेल, शाळा सुटल्याचा दाखला असेल, या ठिकाणी काही तरतूद या फॉर्म मध्ये करण्यात आली नाही? या फॉर्म मध्ये तशी काही तरतूद करता केलेली नाहीये, कारण का की हे त्या जागेवरच जाऊन मिळणार ना आपल्याला। प्रमुख कुठले कागदपत्र महिलांकडे असणं अनिवार्य आहे? आता मुख्य म्हणजे आधार कार्ड असणं गरजेचं आहे, नंतर त्या बँकेचं पासबुकची बँकेचं खातं असणं गरजेचं आहे, कारण जे काही पैसे किंवा मदत जी मिळणार आहे ती त्यांना बँकेतून मिळणार आहे, बाय हँड मिळणार नाहीये। त्याच्यामुळं त्यांनी बँकेचं खातं असणं आवश्यक आहे, आधार कार्ड आवश्यक आहे, नंतर जन्माचा दाखला का द्यायचा तर त्याचं वय किती आहे हे समजलं पाहिजे, कारण शासनाने काय केलंय की 21 वर्ष ते 60 वर्ष, मग 60च्या पुढच्या लोकांनी काय करायचं? हाही काही लोकांना, आता ही आमची महिला आहे, हिला जे आहे की नाही ह्या वयाने जास्त आहे पण त्यांचा मुलगा अपंग आहे आणि यांचे मिस्टर नाही आहेत, विधवा आहेत, मग ह्या बाईंनी काय करायचं हाही प्रश्न आहे की तुम्ही 60 वर्षाच्या आतल्या लोकांना सुविधा देणार आहे आणि 60 वर्षाच्या नंतरच्या महिलांनी काय करायचं, कारण का तिला तर खरंच गरज आहे आणि शासनाने असं करायला पाहिजे की ज्याला गरज आहे ते पण बघायला पाहिजे की काही महिला शासनाने मिळतंय म्हणून जातात आहे, पण सगळी कागदपत्र योग्य आहेत की नाही ती पण पडताळणी शासनाने करायला पाहिजे आणि खरंच गरजू जो आहे त्याच्यापर्यंत आमच्यासारखे लोक पोहोचतात आहे आणि शासनाने पण ते मदत करावी आम्हाला। शासनाकडनं अंगणवाडी सेविकांना कुठल्या प्रकारची एक रूल बुक दिलेली आहे का की या वेळेला तुम्ही महिलांना मार्गदर्शन करा, फॉर्म स्वीकारा, तुमच्याकडे काय काय तुम्हाला शासनाने सांगितलं? आता आमचं टायमिंग जे आहे ते 10 ते 3 आहे, तर आम्ही 10:30 पर्यंत 10:15 पर्यंत आमची मुलं येतात, 12:30 पर्यंत आम्हाला
आकार ही संस्था आहे, त्याच्यामार्फत सगळे जे वेळापत्रक आहे त्याप्रमाणे आम्हाला अभ्यास तो मुलांचा घ्यायलाच पाहिजे आणि तो घेऊन आम्हाला रोजची रोज फोटो हे पाठवलेच पाहिजेत. प्रश्न, फॉर्म कुठून डाउनलोड करायचा आहे? काही लोकांना असं वाटतंय की याला फॉर्म देण्यासाठी पैसे देखील भरावे लागत आहेत. तो फॉर्म कुठून डाउनलोड करायचा, त्याची प्रत कुठून आणायची आणि फॉर्म भरल्यावर तो द्यायचा कोणाकडे? हां, आणि हा फॉर्म जो आहे ह्याला PDF आम्हाला शासनाने पाठवलेली आहे. तर PDF आम्ही पाठवतोय, ज्याला गरज आहे त्यांनी. ते झेरॉक्सच्या दुकानात सुद्धा मिळते किंवा नेटवर जाऊन जरी तुम्हाला तो फॉर्म काढायचा असेल तरी मिळतो. आणि तो फॉर्म आमच्यासारखे अंगणवाडी कार्यकर्त्या किंवा मदतनीस किंवा नगरसेवकच्या ऑफिसमध्ये सुद्धा जमा केले तर चालू शकतात. ते आपण बघू शकतो. खूप खूप धन्यवाद मॅडम. अतिशय विस्तृतपणे आपल्याला सगळ्यांना माहिती दिलेली आहे की लाडकी लेक योजना सरकारने अंमलबजावणी केली खरी, मात्र महिलांना जे प्रश्न उद्भवत आहेत त्यांनी जर व्यवस्थितपणे दिलेल्या वेळेनुसार अंगणवाडीत जर गेल्या तिथे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना नक्कीच मिळतील. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.